हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत पवारी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काय आणि कास्ट व्हॅलिडिटी कोणाला कोणत्या कारणासाठी लागते त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, आपल्या देशामध्ये प्रामुख्याने SC, ST, OBC आणि VJNT असे 4 जाती समूह आहेत. यांना कोणत्या तरी वेळेला लाईफमध्ये जातीचा दाखला हा काढावा असतो. मग प्रत्येक व्यक्ती ह्या जात समूहातला प्रत्येक व्यक्ती कधीतरी जातीचा दाखला त्यांना काढावाच लागतो. हा काढलेला जातीचा दाखला खरा आहे की खोटा याची पडताळणी म्हणजेच जात पडताळणी, त्यालाच इंग्रजीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं म्हणतात. अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी जात पडताळणीची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता हे सर्टिफिकेट कोणाला लागते हे पण सांगितलेले आहे. परत एकदा सांगतो की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC आणि VJNT या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते. आता कोणत्या कारणासाठी बघा, पहिलं कारण आहे शैक्षणिक प्रयोजन. जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेतात, याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, मेडिकल सायन्समध्ये डॉक्टर, BSc नर्सिंग हे जे अभ्यासक्रम आहे, ह्या अभ्यासक्रमासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं. हे पहिलं कारण. आता दुसरं कारण काय आहे? जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, उदाहरणार्थ MPSC, UPSC देतात, काही शिक्षक TET देतात आणि त्यामधून त्यांना सरकारी नोकरी लागते. जसं जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळेवर सरकारी नोकरी लागते. तहसीलदार, गट विकास अधिकारी, प्रांत अशा सरकारी नोकरीमध्ये लागल्यानंतर त्यांना त्यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी ही करावी. म्हणजे दुसरं कारण काय आहे? सरकारी नोकरीसाठी. आता तिसरं कारण बघू. तिसऱ्या कारणामध्ये बरेच नागरिक ग्रामपंचायतच्या इलेक्शनला उभे राहतात, पंचायत समितीच्या इलेक्शनला उभे राहतात, जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला उभे राहतात, तसंच महानगरपालिका, विधानसभा, लोकसभेच्या इलेक्शनला उभे राहतात. त्यावेळेस जे नागरिक राखीव मतदारसंघातून उभे राहतात त्यांना कंपल्सरी त्यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी ही करावीच लागते. विद्यार्थी मित्र आणि पालक मित्र, मी जात पडताळणीची व्याख्या, त्यानंतर हे सर्टिफिकेट कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना लागतं आणि कोणत्या कारणासाठी लागते, उदाहरणार्थ शैक्षणिक प्रयोजन, सरकारी नोकरी आणि निवडणुकीला उभे राहण्यासाठी. मला वाटते मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.